नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज आपल्या पुढे एक नवी बातमी अर्थातच एक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहोत। ज्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सरळ सेवेतून पोस्ट पाहिजे, म्हणजे एक परीक्षा दिल्यानंतर ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला पोस्ट मिळते। जर आपली रँक चांगली असेल, त्यामध्ये जर गुण चांगले असेल, त्याचा चांगला अभ्यास करून आपण तो जर पेपर दिलेला असेल तर निश्चितपणे आपल्याला एकाच परीक्षेमध्ये काय लागते, नोकरी लागते। आणि ज्यांना असं वाटतं की मला कुठली ना कुठली तरी छोटी मोठी का होईना परंतु एखादी शासनाची नोकरी लागते आणि ती पाहिजे, लागते या अर्थानं पाहिजे या अर्थानं जर ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यांनी ही सगळी संपूर्ण जाहिरात आपल्याला आता स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे आहे। महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभागाच्या संदर्भामध्ये ही संपूर्ण जाहिरात आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, जी आज पब्लिश झाली। आजपासून 24 सप्टेंबर पर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। फॉर्म कोण कोण भरू शकतो, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, सोबतच त्याची परीक्षा पद्धती कशा पद्धतीची असणार आहे, कोणती कंपनी घेणार आहे आणि त्याचा सिलेबस काय असणार आहे आणि एकंदरीत या संपूर्ण परीक्षेची तयारी आपल्याला कशा पद्धतीने करता येईल या सगळ्या संदर्भात मी तुमच्याशी आता संवाद साधणार आहे। अनेक विद्यार्थी मित्रांचे वेगवेगळे प्रश्न देखील आले, त्या प्रश्नांच्याही संदर्भात मी सरते शेवटी बोलणार आहे। बरोबर आहे? चला, इथे तुम्हाला दिसते वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संदर्भातली ही जाहिरात आहे। वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू झालेली आहे। ही गोष्ट या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला दिसते ते म्हणजे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई, जे मुंबईला आहे। नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे हे देखील मुंबईमध्ये आहे। परिचर्या शिक्षण संस्था म्हणजे हे नर्सिंगच्या संदर्भातलं इन्स्टिट्यूट आहे, मुंबईला आहे। त्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय म्हणजे डेंटल हॉस्पिटल आहे मुंबईचं। त्यानंतर आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, पोतदार रुग्णालय मुंबई, पोतदार वैद्यकीय महाविद्यालय आयुष मुंबई, ही जी काही वेगवेगळे संस्था आहे, वेगवेगळे कॉलेजेस आहे, त्या ठिकाणच्या संदर्भातली ही जाहिरात आहे। म्हणजे या ठिकाणी असलेल्या रिक्त पदाच्या संदर्भामध्ये ही सरळ सेवेची जाहिरात आपल्याकडे आलेली आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता या जाहिरातीमध्ये काय काय दिलेले आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतो, त्यासाठी पात्रता काय आहे, ती संपूर्ण गोष्ट आपण स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न करू। बघा, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत ही जाहिरात आहे आणि अधीनस्थ जी काही कार्यालय आहे आणि सोबतच रुग्णालय आहे त्या ठिकाणची देखील पदभरती या ठिकाणी दिलेली आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। आता त्या सगळ्या संदर्भानं या संस्थेतील गट ड म्हणजे वर्ग 4 ची ही सगळी पदं आहे। म्हणजे अर्थातच त्या ठिकाणी क्वालिफिकेशन देखील कमी असेल, निश्चितपणे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात येते। ही सगळी रिक्त पदे भरण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन अशा पद्धतीची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। आता मुळात ही जी काही जाहिरात आहे, ही जी काही पीडीएफ आहे जाहिरातीची, ही अशीच्या अशी पीडीएफ शासनाच्या वेबसाईट वरून आपण घेतलेली आहे। शासनाच्या वेबसाईटवर देखील अशाच पद्धतीची पीडीएफ आपल्याला पाहायला मिळते। त्याची लिंक देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन ही पीडीएफ देखील डाउनलोड करू शकता। आणि सोबतच तुमच्या माहितीसाठी तुमच्याकडे संदर्भ म्हणून असायला पाहिजे म्हणून आपल्या परिवर्तन सरळ सेवा या चॅनलवर देखील याची सेम पीडीएफ त्या ठिकाणी टाकलेली आहे। तिथे तुम्ही हे सगळं स्क्रोल करून निश्चितपणे बघू शकता। बघा, कॉम्प्युटर बेस्ड आपली परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित तारखेच्या आत त्या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहे। त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे, पदांचा तपशील कशा पद्धतीचा आहे, त्यासाठी जे काही आरक्षण आहे शासनाने नेमून दिलेलं ते कशा पद्धतीचं आहे, समांतर आरक्षण कशा पद्धतीचं आहे आणि सोबतच स्पर्धा परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे, अर्ज करण्यासाठी जे काही मार्गदर्शक सूचना आहे, त्या सगळ्या बाबी आता खालील प्रमाणे आपल्याला काय करता येतात, पाहता येतात। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते हे सगळे विभाग आपल्याला या ठिकाणी दिसते। सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई, नागरी स्वास्थ्य केंद्र मुंबई, त्यानंतर परिचर्या शिक्षण संस्था मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय म्हणजे डेंटल कॉलेज मुंबई, आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, पोतदार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, अशा पद्धतीचे हे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले पद आपण जर पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला दिसते काही ठिकाणी 99, काही ठिकाणी 6, काही ठिकाणी 11, काही ठिकाणी 29, काही ठिकाणी 6, काही ठिकाणी 45 आणि 15 असे एकंदरीत जर आपण पाहिले तर आपल्याला 211 पदाच्या संदर्भामध्ये हे एक बंपर अशा पद्धतीची भरती आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने आज जाहीर केलेली आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। ज्यांना असं वाटते की आपल्याकडे आता कुठलीच नोकरी नाही आहे आणि आपण अभ्यास
वर्षानुवर्ष करतो, आपल्याला कुठली तरी एखादी नोकरी मिळाली पाहिजे, त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि ही जाहिरात सुद्धा खूप दिलासा देणारी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते प्रस्तुत परीक्षेमधून भरावायच्या गट ड संवर्गातील पदाच्या संदर्भामध्ये सविस्तर तपशील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. www.med.edu.in या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर आपल्याला ही सगळी जाहिरात आणि त्या सगळ्या संदर्भातल्या अटी आणि सेवा शर्ती देखील निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळतात. आता सगळ्या जाहिरातीमध्ये जसं शासन म्हणते की अलीकडच्या काळात जे काही नियम बदलतात त्यानुसार पदसंख्येमध्ये बदल होण्याची चिन्हे देखील आहेत, असंही होऊ शकते. निश्चितपणे त्या ठिकाणी पदसंख्या देखील काय होऊ शकते, वाढू शकते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्यानंतर दुसरी गोष्ट आपण यामधली समजून घेऊ ती म्हणजे पदांच्या संदर्भामधला आरक्षणाचा जो तक्ता आहे, बरोबर आहे, तो पार्ट आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर दिलेली जी माहिती आहे त्यासाठी कोणकोणती प्रमाणपत्र लागतात आणि सोबतच आरक्षणाचा तक्ता कसा आहे, अभ्यासक्रम कसा आहे, परीक्षा पद्धती कशा पद्धतीने होणार आहे, हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. बघा तुम्हाला दिसत असेल आणि त्यांनी सांगितलं इथे अर्हता जी आहे, बघा इथे तुम्हाला दिसते जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करण्यासाठी हा जो काही प्रसिद्ध झालेला जाहिरातीचा मसुदा आहे त्यानुसार शैक्षणिक अर्हता पूर्ण धारण करणे या ठिकाणी काय आहे, गरजेचं आहे. म्हणजे पास लागतं आपल्याला, अपेरिंग चालत नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे कंप्लेट लागतं. आता कंप्लेट काय लागतं बघा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग अलीकडील म्हणजे 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयाची शालांत परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. SSC आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला काय पाहिजे, पास पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. काय पाहिजे, उत्तीर्ण पाहिजे. 10वीत असलेला उमेदवार या ठिकाणी चालत नाही. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अर्ज येण्याची शक्यता आहे, कारण बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांचं 10व्या वर्गापर्यंतचं शिक्षण झालेलं असते आणि ज्यांचं 10वी शिक्षण झालं ते लोक या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते की मराठी भाषेचं ज्ञान, आता महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या सगळ्यांना जवळपास मराठी भाषेचं ज्ञान असते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये काही वेगळी अर्हता दिली का ती आपण पाहू. तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक असलेल्या ठरवलेल्या पदांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचं किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा क्लास प्रमाणपत्र असल्याचं ते सर्व पदांना अर्ज करू शकतात. म्हणजे ज्यांच्याकडे हे 2 सर्टिफिकेट आहे ते लोक त्या ठिकाणी इंडियन आर्मी मध्ये काम केलेल्या बंधूंसाठी किंवा भगिनींसाठी त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, फॉर्म भरता येतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आता त्यासाठी आपल्याला इतर काय काय माहिती दिलेली आहे बघा. नंबर 1 दिलेला आहे डोमेसियल, आपल्याला सर्टिफिकेट लागतं. वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये आपण जर या ठिकाणी पाहिलं तर खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत म्हणजे लास्ट स्टेज 38 आहे आणि कमीत कमी आपलं 18 वर्ष वय हे पूर्ण लागतं. त्यानंतर तुम्हाला दिसते मागासवर्गीयांसाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 43 वर्षापर्यंत म्हणजे 18 वर्षापासून 43 वर्षापर्यंत आपल्याला काय करता येतात, फॉर्म भरता येतात. जे ओबीसी असतील किंवा SC असतील, ST असतील, विजे असतील, NT असेल, ह्या सगळ्या मंडळींसाठी या ठिकाणी काय करता येते, म्हणजे ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी 43 पर्यंत आणि जे ओपन प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी 38 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते ते म्हणजे अंशकालीन पदवीधर संदर्भामध्ये आपण वयोमर्यादा थोडीशी शिथिल केलेली आहे, 55 वर्षापर्यंत या ठिकाणी दिलेला आहे. माजी सैनिकांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर 45 इतकं वय दिलेलं आहे आणि त्यानंतर खेळाडू उमेदवाराच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर इथे उच्चतम अशा पद्धतीची म्हणजे लास्ट जे एज आहे फॉर्म भरण्याच्या संदर्भातलं ते 43 असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दिव्यांग उमेदवाराच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर इथे सरसकट 45 वर्ष राहील असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे झालं वयोमर्यादेच्या संदर्भातलं. आता त्यानंतर तुम्हाला दिसते ते म्हणजे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल. आता पहिल्यांदा त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की ही संपूर्ण परीक्षा कॉम्प्युटर बेस होणार आहे, म्हणजे CBT होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. आता ऑनलाईन परीक्षा होत असल्यामुळे त्या परीक्षेसाठी कोणता सिलेबस दिलेला आहे, कोणकोणते विषय आपल्याला अभ्यासावा लागणार आहे आणि परीक्षा कशी असणार आहे हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. बघा तुम्हाला या ठिकाणी दिसते पदाचं नाव, ही जी सगळी ग्रुप डी ची पदं आहे ही सर्व पदं कशी आहे, समकक्ष आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यासाठी मराठी आपल्याला
दिलेला आहे. त्यामध्ये मराठीवर 25 प्रश्न 50 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे, ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. त्यानंतर इंग्रजी हा विषय दिलेला आहे, त्यावर देखील 25 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 50 गुणांसाठी विचारले जाणार आहे. त्यानंतर बघा, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जाणार आहे. बौद्धिक चाचणी आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे, अंकगणित दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला बुद्धिमत्तेचाही अभ्यास करायचा आहे आणि अंकगणिताचा देखील अभ्यास करायचा आहे, ही गोष्ट आपल्याला क्लिअर झाली. बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं पाहायला मिळते आपल्याला की त्या ठिकाणी बुद्धिमत्तेचेच प्रश्न पाहायला मिळतात किंवा काही ठिकाणी सिलेबसमध्ये फक्त अंकगणिताचाच उल्लेख केलेला असतो आणि अंकगणितावरच प्रश्न विचारले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु तुम्हाला माहित आहे की जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अंकगणित आणि बुद्धिमत्ता अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहे. म्हणजे निश्चितपणे बुद्धिमत्ता सोबतच अंकगणिताची देखील बेसिक आपल्याला चांगली तयारी करावी लागते. या परीक्षेच्या संदर्भाने ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यासाठी सुद्धा 25 प्रश्न विचारले जाणार आहे. 50 गुणांसाठी हा सगळा चॅप्टर असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर 100 प्रश्न विचारला जाणार आहे आणि 200 गुणांचा हा पेपर असणार आहे, जो पेपर आपल्याला कम्प्युटरवर सोडवायचा आहे. कम्प्युटर बेस हा सगळा पेपर असणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे की यासाठी जो कालावधी दिलेला आहे तो 2 तासाचा आहे. म्हणजे 120 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहे, ज्यातून आपल्याला सर्वोच्च अर्थातच 200 गुणांसाठीची ही परीक्षा आहे, ही गोष्ट या ठिकाणी त्यांनी आपल्याला क्लिअर करून दिलेली आहे. त्यानंतर आपण काय पाहायचं आहे, आपल्या ह्या सगळ्या संपूर्ण तयारीच्या संदर्भाने जर पाहायचं झाल्यास एक गोष्ट इथं क्लिअर झाली की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे कसं असेल, एमसीक्यू बेस असेल. म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका सेट झालेली असेल, जी कम्प्युटर बेसवर असेल आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिलेले असेल, हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी दिसते, जनरली आपण जर पाहिलं तर सरळ सेवेच्या परीक्षेच्या अँगलनं जर आपण पाहिलं तर कुठेतरी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग दिसत नाही. म्हणजे काय तर नकारात्मक गुण पद्धती आपल्याला भरपूर साऱ्या सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये दिसत नाही, जे की एमपीएससीच्या परीक्षांना कम्प्लिटली लागू आहे. 4 प्रश्न चुकले की 1 गुण त्या ठिकाणी मायनस होतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक गोष्ट विशेष रूपानं पाहायला मिळते, ती म्हणजे प्रत्येक प्रश्नास, प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. आणि हे सगळं सांगत असताना चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी 1 गुण वजा करण्यात येईल असं या ठिकाणी सांगलेलं आहे. म्हणजे जर तुमचा प्रश्न चुकला तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी या परीक्षेला जात असताना समजा या जाहिरातीतून आपल्याला पोस्ट मिळवायचं असेल तर भगवान भरोसे चालत नाही, तुक्के लावून चालत नाही. असं आलं तर तसं केलं असं होत नाही. या ठिकाणी पर्टिक्युलर आपल्याला ज्ञान घेऊनच जावं लागतं. पर्टिक्युलर प्रत्येक विषयाची व्यवस्थित तयारी करूनच जावी लागते. कारण या ठिकाणी समजा आपण तुक्का मारण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला मिळालेल्या गुणांमधून देखील मायनस होणार आहे, वजा होणार आहे, असं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, लक्षात घ्या. बरेच लोक काय करतात, फॉर्म भरतात परंतु जाहिरात व्यवस्थित वाचत नाही आणि परीक्षेला देखील त्या ठिकाणी कशाही पद्धतीने जातात आणि त्यानंतर त्यांना लक्षात येतं की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग होती, आपण भलतेच प्रश्न सोडवले. जे प्रश्न येत नाही त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवू नका, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते या संदर्भामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे या सगळ्या संदर्भानं स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखती घेण्यात येणार नाही. या पदाच्या संदर्भामध्ये कुठलीच मुलाखत पार पडणार नाही आहे. फक्त परीक्षेच्या माध्यमातून ही सगळी भरती होणार आहे. म्हणजे परीक्षेमध्ये ज्यांना चांगले गुण मिळतील म्हणजे मेरिट लिस्ट नुसार त्यांचं निश्चितपणे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते ते म्हणजे या सगळ्या गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यासाठी काही टर्म अँड कंडिशन दिलेली आहे का ते आपण या ठिकाणी पाहू. बघा, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार, ही जी काही तरतूद आहे 2022 ची, त्यानुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान म्हणजे कमीत कमी 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे निवड यादीसाठी जी काही लिस्ट लागणार आहे त्यासाठी तुम्हाला 45% गुण त्यामध्ये प्राप्त करावे लागणार आहे. म्हणजे 200 गुणांचे 45% जर आपण काढले तर ते होतात 90 मार्क. 90 मार्काच्या वर असेल तरच आपला
निश्चितपणे गुणवत्ता यादीसाठी काय होईल, नाव त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जाईल, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते परीक्षेचा निकाल आणि निवड सूची तयार करताना परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग निर्णय जो 4 मे 2022 चा आहे त्यानुसार, म्हणजे त्या दिवशी जो शासन निर्णय झाला 4 मे 2022 च्या संदर्भाने त्या निकषानुसारच त्या ठिकाणी प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. बऱ्याचशा परीक्षेमध्ये काय होत असते की जनरली अनेक उमेदवारांना समान मार्क मिळतात, मग समान मार्क मिळाले त्यावेळेस मग नोकरी कोणाला द्यायची असा प्रश्न येतो. त्या ठिकाणी शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की त्या केसमध्ये आपण 4 मे 2022 च्या शासन निर्णयाला प्रमाण मानून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, कार्यवाही केली पाहिजे असं या ठिकाणी दिसते. बरोबर आहे. त्यानंतर बघा ही जी परीक्षा आहे, आता या परीक्षेच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आहे ती नोट करून घेत चला. ठीक आहे, ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने घेण्यात असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. आता फॉर्मची संख्या जर आपण पाहिलं तर ग्रुप डी च्या या परीक्षेला साधारण एक 4-5 लाख तरी फॉर्म येतील, यात काही डाऊटच नाही आहे. ठीक आहे, मग प्रत्येक शिफ्ट मध्ये म्हणजे सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट आणि इव्हनिंगची शिफ्ट अशा 3 शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे आणि या तिन्ही शिफ्ट मधले जे पेपर आहे ते सगळे वेगवेगळे असेल. सिलेबस जरी सारखा असला तरी प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न आणि पर्याय हे कसे असेल, कम्प्लिटली वेगळे असेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. सत्र क्रमांक 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप व त्यांची काठिण्यता तपासण्यात येऊन त्यांचं समानीकरण करणं म्हणजे नॉर्मलायझेशन होतं. जनरली काय होतं, रिझल्टच्या अगोदर नॉर्मलायझेशन होतं आणि या नॉर्मलायझेशन नुसार मग टीसीएस कंपनीकडून आता ही परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहे. मी एक 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलेला होता की तलाठीची परीक्षा टीसीएस घेणार आहे. त्यानंतर अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आले, अनेक विद्यार्थी मित्रांच्या शंका माझ्यापर्यंत आल्या, अनेक विद्यार्थी मित्रांनी त्या संदर्भामध्ये आपले जे काही प्रश्न आहेत ते देखील माझ्यापर्यंत मांडलेले होते. म्हणजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर टीसीएसच्या माध्यमातून परीक्षा होणार आहे की एमपीएससीच्या माध्यमातून होणार आहे, कारण महाराष्ट्र शासनाचा 18 जुलै 2024 चा तशा पद्धतीचा शासन निर्णय देखील आहे, तो देखील मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. परंतु ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा टीसीएस कंपनीने आयोजित केलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. टीसीएस काय करते की एकापेक्षा जास्त जर सत्रामध्ये परीक्षा झालेली असेल तर निश्चितपणे नॉर्मलायझेशन करते आणि नॉर्मलायझेशन नंतरच त्या ठिकाणी काय करते, रिझल्ट डिक्लेअर करत असते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि हे सगळं होत असताना सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील व त्याची सर्व परीक्षार्थ्यांनी काय घ्यावी, नोंद घ्यावी. हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे असं त्यांनी या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, विहित कागदपत्र आणि प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. ठीक आहे, फॉर्म भरल्यानंतर पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी हे सगळे तुमचे डॉक्युमेंट ज्या ठिकाणी हे मागितलेले आहे ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. जसं की तुम्हाला दिसते अर्जातील नावाचा पुरावा, जसं एसएससी च्या सर्टिफिकेटवर जे आहे ते वयाचा पुरावा, त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागास असल्याबाबतचा पुरावा. ठीक आहे, त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्यास तो पुरावा, त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असलेलं नॉन क्रिमिलियर हे त्या ठिकाणी काय करावं लागतं, अपलोड करावं लागतं. त्यानंतर खेळाडू जर असेल, स्पोर्ट मधून फॉर्म भरत असाल तर तो त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो पुरावा, सर्टिफिकेट. प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर ते देखील प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं. त्यानंतर भूकंपग्रस्त आरक्षणासाठी तुम्ही पात्र असाल तर ते सर्टिफिकेट तशा पद्धतीचं तुमच्याकडे या ठिकाणी लागते. अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्याच्या संदर्भात तुम्ही असाल तर तो देखील पात्र असल्याचा पुरावा त्या ठिकाणी दंडाधिकारी साहेबांनी दिलेला या ठिकाणी लागतो. त्यानंतर एसएससी च्या नावामध्ये जर बदल झाला असेल, बरोबर आहे, तर तो देखील त्या ठिकाणी पुरावा लागतो. म्हणजे मुलींच्या विवाहानंतर नावामध्ये बदल होतो तर त्या सगळ्या संदर्भानं आपल्याला काय लागतो, त्याचा पुरावा लागतो. त्यानंतर तुम्हाला दिसते अराखीव महिला असतील, मागासवर्गीय असतील, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असतील, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, अनाथ असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, या सगळ्यांसाठी जे काही दावा करणार आहे त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे काय लागणार आहे, प्रमाणपत्र लागणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हे जे प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, बरोबर आहे, म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट ज्याला आपण सनद म्हणतो, भारतीय नागरिकत्व. ठीक आहे, त्यानंतर
पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास तशा पद्धतीचा पुरावा आणि माजी सैनिक असल्यास तो देखील पुरावा त्या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड करायचा आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते हे सगळं करत असताना याची लिंक सुद्धा मी आपल्या जे चॅनल आहे, कुठलं चॅनल, टेलिग्राम चॅनल, त्या ठिकाणी टाकलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पेमेंट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन करता येते हे फॉर्म भरत असताना. आता पदाच्या संदर्भामध्ये हे जे काही ग्रुप डीचं पद आहे त्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी आहे आणि कॅटेगरीच्या सगळ्या बंधू भगिनींसाठी त्या ठिकाणी 900 रुपयाची फी या ठिकाणी भरायची आहे. अर्ज भरत असताना तुम्हाला कॅटेगरीच्या मंडळींनी 900 रुपयाचं पेमेंट त्या ठिकाणी येतं, ते करावं लागतं. आणि ओपन मधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 1000 रुपये फी अर्थातच शुल्क त्या ठिकाणी भरावा लागतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते शुल्क त्यांनी कुठल्याच टप्प्यावर परत करणार नाही हे सांगितलं. हे जे काही आपल्याला माहिती आहे तो सगळा परीक्षेचा खर्च म्हणून ते लोक घेतात. आता अर्ज करण्याचा जो कालावधी आहे जो आजपासून सुरू झालेला आहे, म्हणजे 3 सप्टेंबर पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे, तर 24 सप्टेंबर पर्यंत आपल्याला अर्ज करता येतात. 24 सप्टेंबर रात्री 11:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत जनरली आपल्याला अर्ज करता येतात. लवकरात लवकर अर्ज करा आणि अभ्यासाला लागा. ज्यांना वाटते की आपल्याला महाराष्ट्र शासनाची छोटी मोठी का होईना कुठली ना कुठली एक शाश्वती म्हणून नोकरी पाहिजे, त्यांनी निश्चितपणे ह्या 211 पदांमध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितपणे चांगला अशा पद्धतीचा अभ्यास करा. त्या सगळ्या अभ्यासाच्या टप्प्यावर मी आणि आपली परिवर्तन सरळ सेवेची संपूर्ण टीम तुमच्या सोबत असणारच आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते दिव्यांगाच्या बाबतीमध्ये लेखनिक सुद्धा या ठिकाणी मिळतो आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला अजून काय आहे, 10 दिवस अगोदर या ठिकाणी काय येणार आहे, हॉल तिकीट येणार आहे आणि 10 दिवसानंतर तुमची परीक्षा होणार आहे. म्हणजे परीक्षेच्या दिनांकाच्या अगोदर आपण जर पाहिलं तर परीक्षेच्या दिनांकाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला कुठेच तशा पद्धतीचा काही उल्लेख सध्या तरी दिसत नाही की परीक्षा कधी होणार आहे. ठीक आहे, इथं परीक्षेचा दिनांक आणि कालावधी कधी असणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला संकेतस्थळाला भेट द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाचा प्रोग्रामचा एक पार्ट म्हणून ही धडक मोहीम महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे, ज्यामध्ये 75,000 वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकरच ही भरती पार पडणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. फार काही आपल्याला वेळ या ठिकाणी मिळणार नाही आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते ते म्हणजे निवड सूचीच्या बाबतीमध्ये नॉर्मलायझेशन नंतर मेरिट लिस्ट आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला करावा लागणार आहे तो म्हणजे निवड यादी डिस्प्ले होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा संवर्गाचं नाव काय आहे, संवर्गाचं नाव आहे कक्षसेवक. कक्षसेवक या ठिकाणी 39 पद आहे, बरोबर आहे. वेगवेगळ्या आरक्षणानुसार हा चार्ट आहे, हा चार्ट चांगला पहा. याची संपूर्ण पीडीएफ त्या ठिकाणी दिलेली आहे, त्यानंतर दिलेली आहे. आणि ही सगळी पदं समकक्ष आहे. म्हणजे जो कक्षसेवक आहे तो काही वेळेस जर पहारी करी नसेल तर त्याला त्याचंही काम करावं लागतं, असं हे लक्षात घ्या. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि पहारी करी हे 21 पद आहेत. त्यानंतरचं पद तुम्हाला दिसते सहाय्यक स्वयंपाकी, बरोबर आहे, ही पद आहेत 9. त्यानंतर तुम्हाला दिसते हमाल अर्थातच मजदूर, ही 8 पदे आहेत. त्यानंतर तुम्हाला दिसते शिपाई अर्थातच चपराशी, हे तुम्हाला दिसते 14 पद आहेत. त्यानंतरचं पद आहे माळी, ज्यामध्ये 4 पद आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला दिसते पोस्टमॉर्टम परिचर, हे 1 पद आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते या ठिकाणी संवर्गाचं नाव आया, 7 पदे आहेत. किरण सेवक जे एक्सरे असिस्टंट म्हणून हे पद आहे, 1 पद आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते प्रयोगशाळा परिचर, बरोबर आहे, त्याला पद दिले आहे, 6 पद आहेत. प्रयोगशाळा सेवक तुम्हाला दिसते 11 पद दिलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला दिसते संवर्गाचं नाव सेवक, ही 8 पद आहेत.
त्यानंतर तुम्हाला दिसते दवाखाना सेवक, हे देखील 2 पद आहेत. रुग्णपट वाहक जे आहे हे देखील 2 पद आहेत. त्यानंतर तुम्हाला दिसते अंधार गृह परिचर, 4 पद दिलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला दिसते संग्रहालय परिचर, 1 पद दिलेलं आहे. प्राणी गृहपाल नावाचं पद आहे जे 1 आहे रिक्त या ठिकाणी. त्यानंतर नावी 1 पद आहे. त्यानंतर भंडार कर्मचारी 4 पद दिलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला संवर्गाचं नाव दिसते पिंजारी, 1 पद दिलेलं आहे. रामोशी 1 पद दिलेलं आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी 4 पदे दिलेली आहेत. ग्रंथालय सेवक 1 पद दिलेलं आहे. ग्रंथालय सेवकाचं 1 पद दिलेलं आहे या ठिकाणी, ते ओपन साठीच आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते कक्ष सेवक 28 पदे आहेत. सेवक 1 पद आहे. शिपाई 2 पदे आहेत. पहारेकरी 2 पदे आहेत. इलेक्ट्रिकल कुली नावाचे 1 पद आहे, ते 1 आहे या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर श किरण सेवक 1 पद दिसते. धोबी संवर्ग दिसतो 1 पद. त्यानंतर तुम्हाला दिसते मसाजिस्ट महिला 5 पदे आहेत. त्यानंतरचं पद आहे पहारीकरी, हे पद दिलेली आहेत 7, वेगवेगळ्या संवर्गासाठी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते शिपाई पद 2 आहे. प्रयोगशाळा सेवक 1, सेवक 3, रसशाळा सेवक 1 पद दिलेला आहे. शवविच्छेदन कक्ष सेवक अशा पद्धतीचं पद आहे जे 1 दिलेलं आहे या ठिकाणी. बरोबर आहे. अशी वेगवेगळी पद या ठिकाणी दिलेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ही जी काही पद आहे ते वेगवेगळ्या संस्थेच्या संदर्भाने आहे. म्हणजे काही रुग्णालयात आहे, काही मेडिकल कॉलेजला आहे, काही डेंटिस्ट कॉलेजला आहे, काही वेगवेगळ्या संस्थेमध्ये आहे, काही नर्सिंग संस्थेमध्ये आहे. अशी ही सगळी वेगवेगळी पदं आहेत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हे सगळी पदं आपण जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला 211 पदं ही पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात, ही गोष्ट लक्षात घ्या. असे सगळे वेगवेगळे पदं आहेत आणि या सगळ्या पदांसाठी सेम परीक्षा आहे. परीक्षेच्या टप्प्यावर जर बोलायचं झाल्यास परीक्षा सेम आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे सगळे विषय आपल्याला 100 प्रश्नासाठी दिलेले आहे 2 तासामध्ये. म्हणजेच 1 तास 20 मिनिटांमध्ये आपल्याला हा संपूर्ण पेपर सोडवायचा आहे, जो कम्प्युटर बेसवर होणार आहे, सीबीटी होणार आहे. परीक्षेचं आयोजन जर आपण पाहिलं तर टीसीएस घेणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यावेळेस टीसीएस म्हणतो आणि टीसीएस ने एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की एकापेक्षा जास्त सत्रामध्ये ही परीक्षा होणार आहे आणि त्यामुळे आम्ही नॉर्मलायझेशनच्याच मेथडने हे गुणवत्ता यादी काय करतो आहे, प्रकाशित करतो आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा पुढे आपल्याला दिसते हे वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्था मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं ही जी काही जाहिरात आहे ती संपूर्ण 211 पदांसाठीची ही जाहिरात आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. यामध्ये आपण जर पाहिले तर आपल्याला 211 पदे पाहायला मिळतात, ही गोष्ट लक्षात घ्या. किती पद पाहायला मिळतात? 211 पद या ठिकाणी पाहायला मिळतात. महाराष्ट्र सरकारने आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जर कुठली ना कुठली नोकरी आपण शोधत असाल तर निश्चितपणे या ठिकाणी फॉर्म भरा. पात्रतेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पात्रता दिलेली आहे 10वा वर्ग अशा पद्धतीची पात्रता दिलेली आहे. ज्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आणि ज्यांची कॅटेगरी आहे त्यांना 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते आणि ओपन कॅटेगरी वाल्यांना अर्थातच ओपन वाल्यांना
38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते आणि ह्या परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता प्रत्येक विषय आणि प्रत्येक सेक्शनला 25 प्रश्न असणार आहे. 100 प्रश्न 200 गुणांसाठी या ठिकाणी दिलेले असणार आहे. सीबीटी बेस म्हणजे कम्प्युटर बेस पेपर होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पेपरला तुक्के चालणार नाही. खूप चांगला अभ्यास करून आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेला जायचं आहे, कारण जर एक प्रश्न चुकला, चुकीच्या प्रश्नाला तुमचा 1 गुण वजा होणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ही खूप मोठी रिस्क असणार आहे. त्यामुळे खूप चांगला अभ्यास या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये करा. पटकन फॉर्म भरा. जरी 24 तारीख वाटत असेल तरी दिवस लवकर निघून जातात. पटकन फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. अभ्यासाच्या संदर्भामध्ये अजून कुठल्याही काही अडचणी असतील तर निश्चितपणे मला या ठिकाणी कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा. मी आणि माझी संपूर्ण टीम तुम्हाला टप्प्याटप्प्यावर, प्रत्येक टप्प्यावर परीक्षेच्या तोंडावर असताना, परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या ड्युरिंग आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे या सगळ्या संदर्भानं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. अजून काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा. इतर जे काही व्हिडिओ मी तुम्हाला युट्यूबवर फ्री कंटेंटच्या माध्यमातून घेऊन आलेले होतो, तलाठीच्या परीक्षेच्या संदर्भात असतील, सामान्य ज्ञानाची तयारी कशा पद्धतीने करायचं, तो देखील आपला एक व्हिडिओ आहे युट्यूबवर, तो देखील तुम्ही पहा. आणि जी काही नवीन मंडळी आज युट्यूबवर असेल त्यांनी निश्चितपणे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कालखंडातल्या सगळ्या अपडेटच्या संदर्भामध्ये निश्चितपणे नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आजच्या या जाहिरातीच्या संदर्भात मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. लगेच आपण भेटू. या परीक्षेची कशी तयारी करायला पाहिजे, कोणते पुस्तकं वापरायला पाहिजे आणि आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, जेणेकरून या परीक्षेमध्ये आपण सिलेक्ट होऊ, या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आजच्या भागात इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. थँक्यू.